नमस्कार. आपल्या समवेत आहे स्वराज सुधीर घाडगे, सरस्वती विद्यालय कोरेगावचा 2016 सालच्या SSC बॅचचा माजी विद्यार्थी. स्वराज नाना कॉलनी इथं राहतो कोरेगावात तू. आणि तू कृषी अधिकारी झाल्याचा आनंद सर्वांना झाला. स्टेटसला सगळ्यांचे फोटो पडले. मी देखील शाळेत सांगितले की आपला विद्यार्थी, शाळेचा माझे विद्यार्थी कृषी अधिकारी झालेला आहे. त्याच्यानंतर आज सांगितल्यानंतर मुलांना पण खूप छान वाटतं आणि अभिमान वाटतो अशा सर्व विद्यार्थ्यांच्या बद्दल. त्याच्यानंतर ही मुलगी आर्या, ही पण नाना कॉलनीत राहते. मग तिला जाणून घ्यायची खूप इच्छा झाली की अरे आपण त्याच्याशी बोलावं, दादाशी सुसंवाद साधावा असं तिला वाटलं. आणि म्हणलं ठीक आहे, तुझ्याशी सुसंवाद आपण घडवून आणूया. आर्या, बोल. ॲग्रिकल्चर मध्ये कृषी अधिकारी होण्यासाठी तुम्ही कोणकोणतं शिक्षण घेतलं लहानपणापासून, शाळा वगैरे? प्रथमतः ॲग्रिकल्चरचे ऑफिसर मी जे आता बनलो त्यासाठी प्रथमतः तुम्हाला जो 12वी नंतर जो पदवी असते ती कृषी क्षेत्रामध्ये करणं गरजेचं असतं. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये अलाइड ब्रँचेस असतात, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशरीज, अशा वेगवेगळ्या 7 ते 8 प्रकारच्या ज्या ब्रँचेस असतात त्यामध्ये एकामध्ये आपलं ग्रॅज्युएशन म्हणजे डिग्री घेणं मस्ट असतं. त्यातूनच आपल्याला ॲग्रिकल्चर ऑफिसर किंवा ॲग्री रिलेटेड ज्या एक्झाम आहेत वेगवेगळ्या त्या आपल्याला पुढे जाऊन भविष्यात देता येतात. यामधून आपल्या भारतीय शेतकऱ्यांना कोणता फायदा होईल? योजना आपण कोणकोणत्या भारतामध्ये आणू शकतो ज्याने आपला भारत देश, महाराष्ट्र वेगाने पुढे जाईल? आता प्रथमतः भारत देशाने सर्वात जास्त जर बजेटमध्ये अलोकेशन केलं असेल तर ते ॲग्रिकल्चरसाठी आहे. जवळपास 100 लाख डॉलरच्या आसपास बजेट अलोकेशन केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं ॲग्रिकल्चर हा सर्वात म्हणजे महत्त्वाचं ग्रोथ सेक्टर आहे भारतासाठी. आणि जर आपल्या महाराष्ट्राचा जर स्पेसिफिक विचार केला, जर तुम्ही ज्या प्रकारे म्हणला ज्या योजना आहेत, आता प्रधानमंत्री फसल विमा योजना आहेत किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहेत किंवा ज्या मुद्रा योजना, अशा ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या बेसिक योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचवायच्या जेणेकरून शेतकऱ्यांचे इन्कम वाढेल किंवा शेतकऱ्यांची ग्रोथ वाढेल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल, याच्यासाठी या सर्व योजना असतात. आणि या जर योजना परफेक्ट जर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जर पोहोचल्या तर मला वाटतं नक्की शेतकऱ्यांचं प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. अशाने आपला भारत देश पुढे जाऊ शकतो. नक्कीच. आर्या तर असे दादा किंवा ताई त्यांनी मोठ्या पदावरती गेलेले आहेत असं बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं? हो, आपल्याला हे मोठं घरच्यांचं नाव, आपल्या गावाचं, देशाचं नाव. त्यासाठी दादा काय विचारशील? यासाठी डेली रुटीन काय होतं? आता तुम्ही ज्या इयत्ते शिकत आहात त्या इयत्तेचा पूर्णपणे अभ्यास करणं कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही आता 8वीत असाल, 10वीत असाल तर पूर्णपणे जो आपला अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे वेळेत पूर्ण करा. आणि बाकी व्यतिरिक्त आपण म्हणतो MPSC UPSC करायचे तर ते ध्येय तुम्ही आतापासून म्हणजे ठरवा, आपल्याला पुढे जाऊन काय करायचे आहे किंवा आपल्याला काय बनायचं आहे हे ठरवा. त्यानंतर योग्य मार्गदर्शन घ्या, शिक्षक असतील शाळेतले किंवा बाकीचे जे सिनियर्स असतील त्यांच्याकडून गायडन्स घ्या, कारण गायडन्स या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचा असतो. त्यानुसार 11वी 12वी किंवा त्यानंतर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही त्या म्हणजे सर्व्हिस किंवा त्या सेक्टरमध्ये तुम्ही एक्झाम देऊन असं यश संपादन करू शकता. आणि आता जी मुलं या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करतायत, ज्यांना कृषी अधिकारी व्हायचंय, भारतातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचंय, यासाठी तुम्ही काय सांगाल? प्रथमतः जे MPSC किंवा UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये जे मुलं अभ्यास करतात त्यांना माझं म्हणजे एकच सांगणं आहे की कन्सिस्टन्सी ठेवा आणि हार्डवर्क करण्याची तयारी ठेवा. कारण प्रत्येक इथं हार्डवर्क पेज ऑफ, म्हणजे तुम्ही जेवढा हार्डवर्क करता त्याला प्रत्येकाला तुम्हाला योग्य वेळेत त्याचा मोबदला नक्कीच मिळतो. त्यामुळे तुम्ही योग्य वेळेत योग्य अभ्यासक्रम केला किंवा योग्य जर गायडन्स घेतलं, योग्य स्ट्रॅटेजीनुसार जर चालला तर नक्कीच यश संपादन करू शकता. आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा, तर जे ॲग्रिकल्चरचे सर्व्हिस होतात ते MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे ॲग्रिकल्चर स्टेटसाठी असतं आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ते UPSC हे सेंट्रलसाठी असतं. अशा दोन्हीमध्ये ॲग्रिकल्चरसाठी आपण हातभार लावू शकतो आणि त्यानुसार वेगवेगळे नवीन यंगेस्ट ऑफिसर होऊन आपण शेतकऱ्यांपर्यंत त्या योजना पोहोचून आपण शेतकऱ्यांचं एक कल्याण किंवा एक चांगलं भलं करू शकतो. एकंदरीत आर्या, तू जे विचारलं दादाला याच्यातून आपण हे शिकायचं की कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. दादा पुण्याला अभ्यासाला होता, म्हणजे त्याची प्रिपरेशन करण्यासाठी पुण्याला होता.
त्याने बरेचसे फॅमिली प्रोग्राम्स जे आहेत याला तो अटेंड राहू शकला नाही, कारण आपण तिकडे जर वेळ घालवला तर इकडचं रुटीन सगळं बदलू शकतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी डिव्होटेडली अभ्यास केला आणि त्याचं फळ त्याला मिळालेलं आहे. त्याचं पुढचं स्वप्न जे ते त्याला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, तर निश्चितपणे त्याच्यात कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामध्ये पोटॅन्शियल आहे. करण्याच्या आधी त्यांनी 5-1 त्यांनी प्री दिलेल्या बऱ्याच सगळ्या प्री एक्झाममध्ये तो सिलेक्ट झाला. 2 इंटरव्ह्यू देखील त्यांनी क्रॅक केलेले आहेत आणि आता तो कृषी अधिकारी म्हणून आहे. तर आपण याच्यातून हे शिकायचं की सातत्य फार महत्वाचं आहे आणि आपल्या आईवडील आपल्यासाठी काय करतात आणि आपण काय केलं पाहिजे हे एम आपल्या डोळ्यासमोर जर असेल तर निश्चितपणे याच्यासाठी यश आपल्याला मिळू शकतं.